मुलांनी एकदा खाल्ला ना तर सारखं सारखं मागतील असा पराठा बरं का. तर नेहमी आपण आलूचा पराठा, ओनियन पराठा, चीज पराठा, पालक पराठा, मेथीचे पराठे असे आपण नेहमीच करत असतो. पण आज आहे ना मी ना आगळा वेगळा पराठा करणार आहे बरं का. तर ना घरी केलेल्या पनीरपासून सुंदर असा टेस्टी भन्नाट लागणारा हा पराठा छान असा खिसून घ्यायचा. खिसलेल्या पनीरमध्ये आपण त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, लसूण मसाला, धना पावडर, लाल तिखट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण. आणि त्यामध्ये आपण कणकेचा गोळा मळायचा. आपण जसं पुरणाच्या पोळीला कणकेचा गोळा मळतो सेम तसाच मळून घ्यायचा. जसं आपण कणकेमध्ये पुरण भरतो तसंच सेम असं केलेलं मिश्रण त्यामध्ये भरायचं. छान असा गरगर गरगर लाटून घ्यायचा. अजिबात खिसलेलं पनीर असल्यामुळे अजिबात तो फाटत नाही बरं का, तुटत नाही आणि खायला खूप टेस्टी बरं का. मुलं ना असा पराठा करून दिल्यानंतर मुलं ना बोट चाटू चाटू खातात बरं का. आणि डब्यात तर काय माघारी येणार ते डब्बल करून मागणार बरं का. असा पराठा खूप छान लागतो. छान असा लाटून घ्यायचा, अजिबात तुटत नाही फाटत नाही. तवा तापल्यानंतर त्यावरती टाकायचं तूप, तुपावरती टाकायचा हा लाटलेला पराठा. आणि आपण तेलामध्ये सुद्धा भाजू शकतो, पण तूप लावल्यानंतर खायला खूप टेस्टी लागतं बरं का. आणि मुलांना पौष्टिकसुद्धा आहे. तर असं होणारच नाही की मुलांना म्हणजे आवडणार नाही. मुलांना इतका छान लागतो खायला. आणि डब्याला म्हणजे डब्याला देण्यासाठी तर खूपच अतिउत्तम बरं का. छान असा क्रिस्पी क्रिस्पी भाजू द्यायचा. त्याबरोबर खोबऱ्याची चटणी, दही किंवा लोणचं ह्याच्याबरोबर आपण खूप छान, आणि शेजवान चटणी ह्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतो. तर आपल्या म्हणजे आपल्याला जे आवडेल त्या चटणीबरोबर हा पराठा खाऊ शकतो. ॲक्च्युली आपण हा भाजीबरोबर सुद्धा हा पराठा खाऊ शकतो. खायला खूप म्हणजे खूप खायला छान लागतं आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात बरं का. वाटतसुद्धा नाही त्यामध्ये ना आपण पनीर भरले. त्यांना एक नाही 2 पराठे खातील असा पराठा तुम्ही करून पहा. खायला खूप छान, करायला खूप सोपा. त्याबरोबर शेजवान चटणी खायला भन्नाट लागतं. कसा वाटला पराठा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.